आता मी निघाले आहे मुंबई येथील दादर येथे जाण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वास्तू राजगृह बघण्यासाठी आम्ही मुंबई येथे आलो होतो. तिथून आम्ही दादरला जात आहे राजगृह बघण्यासाठी. सर्वांना मानाचा जय भीम. आज आम्ही आलो होतो दादर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला भेट देण्यासाठी, तिथील वास्तू बघण्यासाठी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह हे निवासस्थान दादर येथे आहे. तिथली वास्तू बघून मन अगदी भारावून जातं. तुम्हाला कधी जर चान्स मिळाला मुंबईला येण्यासाठी चला तुम्ही नक्की या वास्तूला भेट द्या. सर्वसामान्य लोकांना सुद्धा तिथे प्रवेश दिला जातो. आपण जाऊन आतमध्ये सर्व बघू शकतो. मुंबईमध्ये आलं की दादर स्टेशनजवळून अगदी चालत जाण्यासाठी 10 ते 15 मिनटं लागतात बाबासाहेबांच्या राजगृह येथे जाण्यासाठी. दादर पूर्वेला यायचं आहे. दादर स्टेशनपासून 15 मिनटं रस्त्याने चालत पुढे गेले की राजगृह बाबासाहेबांचा बंगला लागतो. 2 ते 3 मजली वास्तू म्हणजे राजगृह. त्या एरियाला राजगृह चौक असं नाव दिलेलं आहे. मग आतमध्ये आपल्याला जाण्यास प्रवेश दिला जातो. तिथे बाबासाहेबांच्या वापरत आलेल्या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. दादरकडून चालत आलं की राजगृह चौक लागतो. तिथे साहेबांचा बंगला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे बंगल्यात जाण्यासाठी परवानगी असते. तिथे 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत टायमिंग आहे. त्या वेळात तुम्ही जाऊन आतील भागातील बाबासाहेबांनी वापरलेल्या त्यांच्या वस्तू, त्यांची काठी, त्यांचं बसण्याचे ठिकाण, पुस्तकं, चष्मा, त्यांचा आंघोळ करण्याचं टब, गरम करण्यात वापरण्यात आलेलं त्यांचा तो गिझर, हे सगळ्या गोष्टी तिथे ठेवलेल्या आहेत. तसेच माता रमाईने वापरलेली भांडी आहेत. सगळी भांडी, तांबे आणि पितळेची भांडी आहे तिथे. हांडे, चमचा, किसणी, टोटल संसार तिथे मांडलेला आहे बाबासाहेबांचा. साहेबांना जिथं ठेवलेलं होतं त्यांच्या शेवटच्या क्षणी तो पलंग पण आहे. अजून तिथं गादी आहे. सर्व गोष्टी साहेबांच्या अगदी व्यवस्थित जतन करून ठेवलेल्या आहेत. बाबासाहेबांच्या इथं गेलं की
एकदम मनाला शांती वाटते. तुमचं अस्तित्व तिथं जाणवतं. सगळ्या गोष्टी बघितले की डोळे भरून येतात. अजून पण आपले बाबासाहेब जर असते तर आपला समाज अजून किती पुढे गेला असता, हा विचार पटकन मनात येऊन जातो. जय भीम सगळ्यांना. आलात तर नक्की बाबासाहेबांच्या वास्तूला दादर येथे येऊन भेट द्या.